मंडळी, स्वागत आहे तुमचं वर्ल्ड विथ साक्षीच्या न्यू ब्लॉगमध्ये। सो आजच्या ब्लॉगमध्ये मी आलेली आहे खारघरच्या इस्कॉन टेम्पलला, जी न्यूली ओपन झालं आहे। तर आपण एक्सप्लोर करूया आता आणि 1 वाजेपर्यंतच ते ओपन आहे। 4:30 सकाळी 4:30 ते 1 वाजेपर्यंत। तर सर्व डिटेल तुम्हाला या ब्लॉगमध्ये दिसेल। सो आपण आता आज जाऊया, कारण की ऑलरेडी खूप लेट झाला आहे, फक्त 1.5 तासच आपल्याकडे आहे। तर आधी एक्सप्लोर करूया आणि ब्लॉग कसा आहे काय वाटते कमेंट करून नक्की सांगा। इस्कॉन टेम्पलला येण्यासाठी नवी मुंबईमधील खारघर स्टेशनला उतरून तुम्हाला 20 रुपीजमध्ये शेअरिंग रिक्षा भेटेल। प्रायव्हेट रिक्षानेही तुम्ही येऊ शकता। आत एंटर करतोय तुम्ही बघू शकता श्री श्री राधा मदन मोहनजी मंदिर। सो आपण आज जाऊया आणि खूप जास्तच गर्दी दिसते। आणि आय थिंक चप्पल ठेवायला लाईन आहे की आतमध्ये एंट्री करायला लाईन आहे आणि खूपच जास्ती गर्दी आहे। बघूया आपण आता इथूनच एंट्री आहे, तिथं बघूया, शोधावं लागेल आपल्याला, कारण की आपण फर्स्ट टाइम आलोय। इथे शू स्टँड पण आहे, तुम्ही इथे तुमची चप्पल जी आहे ती इथे ठेवू शकतात। तर आपण आधी ठेवून घेऊया इथे। इथे ठेवूया, इथे ठेवले। इसका क्या कूपन है क्या? कुछ नहीं है, खाली आपको ध्यान रखना है कि यहाँ रखा है। टोकन मिलेगा कुछ? ऐसा कैसा लेके चला असं दुसऱ्यांची। सो चप्पल ठेवून आपण आता आज चालू आहे आणि खूप मोठी लाईन आहे, सॅटर्डे असल्यामुळे खूपच जास्ती गर्दी आहे। सो बघूया आपण आता आज जाऊन। तो गाईज इथून जाताना पाय धुवून आपल्याला जायचं आहे, पायावर पाणी घेऊन आपल्याला आत जायचं आहे। तर आपण एंट्री करूया आता आत। मंदिराच्या आतमध्ये जाण्या अगोदर आपण थोडीशी माहिती जाणून घेऊया आधी मंदिराची। तर या मंदिराचं उद्घाटन आत्ताच झालंय 15 जानेवारी 2025 रोजी आणि माननीय श्री नरेंद्र मोदीजींनी ह्या मंदिराचं उद्घाटन केलंय। आणि ही जी पूर्ण जागा आहे ती कमीत कमी 8 एकरची जागा आहे, मला अशी माहिती मिळाली। आणि याचा जो टोटल खर्च आहे तो 170 करोड हे मंदिर बांधण्यासाठी खर्च झालेला आहे। आणि खरंच मंदिर खूप म्हणजे खूप मस्त बांधलंय, पूर्ण व्हाईट कलरचं मंदिर। संगमरवरी जो दगड असतो त्या दगडाने हे मंदिर पूर्ण बांधण्यात आलंय। आणि काही गोष्टी अजून बांधकाम चालू आहे ह्या मंदिराचं, पण बऱ्यापैकी 90% हे मंदिर पूर्णच्या पूर्ण टोटली कव्हर झाले, बांधण्यात आले झालंय। आणि फक्त गार्डन एरिया फक्त बाकी आहे, तो अजून ओपन नाही केला, अलाउड नाही तिथे जायला। तर आपण तिथली फक्त फुटेज घेतले। आणि इथे वॉटर शो पण इथे खूप छान आहे, फाउंटन शो। तर ते तर रात्री आपल्याला बघायला भेटेल। आणि रात्रीचं पण मंदिर खूप म्हणजे खूप सुंदर दिसते। एकदा आपण नक्की आता रात्रीचं व्हिजिट करूया। आपण शॉर्ट व्हिडिओमध्ये ती आपली जी व्हिडिओ येईल रात्रीची, पण मंदिर खरंच खूप छान आहे। आता बघूया आपण आतमध्ये मंदिरात जाऊन मंदिर कसं वाटतंय काय वाटतंय। सो ब्लॉग बघत राहा आणि कंटिन्यू करा। आणि तुम्हालाही व्हिजिट करायचं असेल तर नक्कीच या मंदिरात व्हिजिट करा। ब्लॉग तुम्ही असाच कंटिन्यू बघत राहा, खूप जास्ती माहिती तुम्हाला मी प्रयत्न करेन ह्या ब्लॉगमध्ये देण्याच्या या मंदिराची। सो आता आपण एंटर करतोय आणि खूप जास्ती गर्दी सॅटर्डेला आहे। तर मी तुम्हाला सजेस्ट करेन सॅटर्डे सोडून तुम्ही मधल्यावारी कोणत्या पण या, कारण की खूप लाईन होती, त्या लाईनमधून आपण एंटर झालेलो आहे आत। आणि आता बघूया आपण। आणि मंदिर तर खूप भारी आहे, एकदम मस्त व्हाईट कलरचं। सो आपण जाऊया आणि तुम्हाला भजनचा आवाज येईलच। आणि एकदम मस्त असं 8 एकरमध्ये हे जी जागा आहे, हे जे मंदिर पूर्णच्या पूर्ण बांधलेलं आहे। तुम्हाला मंदिर हे दिसेलच, हे बघा, खूप म्हणजे खूप मस्त, शब्दात सांगता येणार नाही एवढं खूप भारी मंदिर आहे। आणि हे बघा इथून पण तुम्हाला जे दिसेल। तर आपण आधी दर्शन घेऊया, आज जाऊया, कारण की खूप गर्दी होईल नंतर। तर आपण आज जाऊन आधी दर्शन घेऊया। आणि ते मस्तपैकी आवाज तर आहे, पण एवढं मन प्रसन्न झालंय। पण खूप मस्त आहे ही जागा आहे बघा। आणि हे जे ह्या साईडचे तुम्हाला दिसेल
हे पूर्ण मंदिरं बांधले तिथे आणि मस्तपैकी गवत. सो गाईज आता आपण आत एंटर करतोय. मंदिराचा गाभार आहे. गाईज तुम्ही दर्शन घेऊन जसं बाहेर याल तसं तुम्हाला इथे पूर्णच्या पूर्ण कृष्णाची आणि रामाची स्टोरी पाहायला भेटेल. कृष्ण जन्मल्यापासून इथे पूर्ण स्टोरी आहे. खूप छान अशी 3D मध्ये इथे स्टोरी दाखवण्यात आली आहे आणि खूप मस्त वाटतं हे ह्याच्यातून. आणि फोटो पण खरंच खूप छान गोष्ट इथे पाहायला भेटेल रामाची आणि कृष्णाची. हे बघा छान दर्शवलं ह्याच्यातून. वृंदावन दाखवलंय हे. मध्ये तुम्हाला जटायू दिसेल. आणि जर तुम्हाला एक माहितीच नसेल तर इथे बघा खाली इथे लिहिलेलं आहे. सो काही इश्यू होणार नाही जर तुम्ही आलात आणि समजलं नाही. आणि खूप जास्तच गर्दी आहे आज. हनुमान पण आपल्याला इथे दिसेल. खूप मस्त आणि छान स्टोऱ्या दाखवल्या तिथे. हे बघा सर्वात जास्त मला हे इथे आवडलं रामसेतू. जर श्रीराम बघा कसं मस्त लिहिलंय असं रामाने. ही जी एक स्टोरी आहे ही पण एक छान आहे. पूर्ण इथे रामायण दाखवलंय त्यांनी. ह्या 3Dच्या माध्यमातून त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न खूप चांगला केलाय. आणि आपण परत होतो त्या ठिकाणी आता आलेलो आहे बाहेर. तर तुम्हाला आवाज येणार नाही. सो आपण आता बाहेर जाऊया आधी. घेऊन आपण आता बाहेर आलेलो आहे. आणि ही जी मंदिरं तुम्हाला दिसत आहेत ही मस्तच आहेत. खरंच ही सर्व मंदिरं इथे आहेत. आणि इकडचा व्ह्यू तर खूप मस्त आहे. एकदम शांत आणि भजन चालू आहे त्याच्यामुळे एकदम प्रसन्न मन झालं खरंच. पण गर्दी खूप असली तरी एकदम शांत वाटतंय. लोकांच्या आवाजापेक्षा इथे भजनाचा आवाज खूप मस्त येतोय. आणि हे जे गार्डन व्ह्यू आहे हा तो चालू नाही झाला अजून. सो तो लवकरच आता चालू होईल. काम चालू आहे त्याचं पण थोडं. खूप मस्त. आणि हे ज्या बिल्डिंगी दिसतात त्यांना तर खरंच सकाळच खूप मस्त आहे भजनाचा आवाज यायला. फाउंटन शो आहे आणि तिथे पण मध्ये आहे ते मी तुम्हाला दाखवते नंतर. तर रात्रीचं तर खूप मस्त दिसणार आहे. आणि इथे लाइटिंग पण आहे. तर प्रश्नच नाही एवढं भव्य मंदिर. खरंच खूप मोठा परिसर आहे हा. सांगताच येत नाही की म्हणजे
पूर्णच्या पूर्ण हिरवं इथे निसर्ग करून टाकलेला आहे. खूप मस्त एकदम छान फुलं. आणि इथे जो फाउंटन शो होणार आहे तो इथे होणार आहे, पण ते ॲक्च्युअलीमध्ये अजून चालू नाही झालं हा फाउंटन शो. आणि इथे पण हे फाउंटन आहेत, हे बघा. म्युझियम पण आहे जे अजून सुरू नाही झालं आहे, तर हे लवकर सुरू होईल तर आपल्याला हे पण नवीन इथे बघायला भेटेल. मंदिरातून बाहेर येताच ते आहे, तर आपण जाऊया आता बाहेर. सो गाईज, तुम्हाला ब्लॉग कसा वाटला, काय वाटला कमेंट करून नक्की सांगा. खूप जास्त शेअर करा आणि तुम्ही पण नक्की विजिट करा इस्कॉन टेम्पलला. सबस्क्रायबर वाढवा आपले आणि चॅनल खूप जास्ती शेअर करा, कमेंट करा आणि असेच आपले सबस्क्रायबर वाढू द्या. थँक्यू.